हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला जी काही गणपतीची रेडी रांगोळी आहे ती कशी बनवायची ते दाखवत आहे। तर इथे बघा, मी पहिल्यांदा जो गणपतीचं स्केच आहे ते ड्रॉ करून घेतलेला आहे। ज्यांना कोणाला हे जे PDF आहे ते पाहिजे असेल त्यांनी मला इंस्टाग्रामला DM करा। मी इंस्टाग्रामचा ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करून देईल। तुम्हाला कोणत्याही रांगोळीचे PDFs वगैरे पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामला तिथे DM करा, मी तुम्हाला तिथून देईल। इथे बघा, पहिल्यांदा जो काही स्किन कलर आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे गणपती बाप्पांच्या पायाला आणि जे काही त्यांची दात आहेत त्याला मी अप्लाय करून घेत आहे। तिथे तुम्ही दाताच्या ठिकाणी व्हाईट कलर पण अप्लाय करू शकता, पण मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की आपल्याला तिथे जो काही आहे व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरायचा आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्ही कुठलाही कलर वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। इथं मी स्किन कलर वापरते। इथे बघा, जे काही गणपती बाप्पाचे आपण वस्त्र तयार करत आहोत तिथे आपण येलो कलर आणि तिथे नंतर जो काही आपली सेकंड लेअर असेल त्यावेळेस आपल्याला तिथे शेडिंग करायची आहे। मी तुम्हाला ह्याच्या अगोदरचा शेडिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे की मी कशा पद्धतीने शेडिंग करून घेत आहे। मी जास्तीत जास्त तर शेडिंग रांगोळीनंच करून घेत आहे। ॲक्रेलिक कलरने खूप कमी शेडिंग करून घेत आहे आणि खूप कमी कलर ॲक्रेलिक कलर जो काही आपली रांगोळी असेल त्याच्यामध्ये अप्लाय करते, जेणेकरून आपली रांगोळी रिअल दिसायला पाहिजे, पॅच दिसू नये त्याच्यामुळे। इथे बघा, मला जिथे जिथे येलो कलर अप्लाय करायचा आहे तिथे तिथे येलो कलर अप्लाय केला आहे। आता इथे जी काही सोंड असेल तिथे मी आपला जो काही रेड कलर आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं आपल्याला आता रेड कलर अप्लाय करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण साध्या सिंपल हाताने पहिल्यांदा जे काही आपली रांगोळी असेल त्याच्यामध्ये रेड कलर अप्लाय करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे काही टूल्स आहेत ते यूज करून आपण करून घेऊया। इथे बघा, माझी रांगोळी थोड्या थोड्या ठिकाणावरून निघाली होती, तिथं मी डबल ग्लू अप्लाय केला आहे आणि ती रांगोळी अप्लाय करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं। इथे बघा, जो आपला रांगोळीचा जो गणपती बाप्पाची सोंड आणि जो काही खालचे वस्त्र आहेत ते बनवून कंप्लीट झालेलं आहे। आता इथे बघा, वरच्या साईडला मी ग्रीन कलर अप्लाय करून घेत आहे। इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आणि मी जे काही श्री गणेशाय नमः हे अक्षरलेखन आहे, अक्षरलेखन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी आधीचा टाकलेला आहे, बघितला नसेल तर तुम्ही जाऊन माझ्या जे काही अकाउंट आहे तिथे बघू शकता। आणि काही जर क्वेश्चन्स असतील तुमचे तर तुम्ही मला जो माझा इंस्टाग्रामचा ID आहे तिथे जाऊन मला तुम्ही क्वेश्चन विचारू शकता। मी भरपूर जणांनी मला क्वेश्चन विचारले, तिथून मी त्यांना आन्सर दिलेले आहेत, कारण व्हिडिओमध्ये ज्या वेळेस असेल त्यावेळेस जास्त कव्हर करता येत नाहीत क्वेश्चन्स, त्याच्यामुळे। इथे बघा, अशा पद्धतीनं इथे बघा, आपला रांगोळीचा फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे। आता आपण सेकंड लेअर देऊन घेऊया इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आता आपल्याला जे काही गणपती बाप्पाचे खालचे वस्त्र आहेत, धोती वगैरे, तिथं आपल्याला शेडिंग करून घ्यायचे आहे। तर तिथे मी केशरी कलर वापरणार आहे शेडिंगसाठी, मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आणि एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत ग्ल्यू हा ओला असेल तोपर्यंतच तिथे रांगोळी अप्लाय करा। तुम्हाला वाटतं की आपण एवढ्या ठिकाणी रांगोळी अप्लाय करू शकतो, ग्ल्यू ओला आहे तोपर्यंत, तेवढ्याच ठिकाणी ग्ल्यू लावून घ्या, पूर्ण ठिकाणी ग्ल्यू लावून घेऊ नका, जेणेकरून तुमची रांगोळी एकतर नीट बसणार नाही। इथे बघा, मी जे काही आपलं गणपती बाप्पाचं जे काही धोती आहे त्याला मी शेडिंग करून घेत आहे। इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जिथे कुठे मला वाटतं शेडिंग करायची तिथे मी शेडिंग करून घेत आहे। तुम्ही सिंपलही गणपती बाप्पा करू शकता, पण मला थोडी शेडिंग करायची होती त्याच्यामुळे मी करून घेत आहे। इथे बघा, आपण आता सोंड करून घेऊया
आणि जे काही ही रांगोळीची साईज आहे ही A4 साईज जे काही पेपर आहे आपला OHP पेपर त्याच्यावरची ही रांगोळी केलेली आहे। खूप जण म्हणतात की तुम्ही साईजही सांगा, तर हे A4 साईजचा गणपती बाप्पा आहे। याच्यापेक्षा मोठा जरी करायचा असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा की कोणाला पाहिजे असेल तर मी बनवेल। इथे बघू शकता तुम्ही। इथे बघा अशा पद्धतीने टॅप टॅप करून पूर्ण रांगोळीचा जो आहे तो लेअर काढून घ्यायचा आहे। जास्त रफ नाही करायचं, जेणेकरून रांगोळी एकतर आपण शेडिंग करतोय आणि ती पसरेल, त्याच्यामुळे आपण टॅप टॅप करून घ्यायचं आहे। इथे बघा जो गणपतीचा तिलक आहे तिथे आपण येलो कलर घेत आहे अप्लाय करून। इथे बघा मी जे काही आपला गणपती बाप्पाचे दात आणि जे काही खालचा पायाचा भाग आहे तिथे स्किन कलर अप्लाय करून घेते। आता आपण सेकंड लेअर आपला कंप्लीट झालेला आहे, तो चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतर आपण ही जी ॲक्रेलिक कलरची बॉर्डर आहे ते करायला घेणार आहोत। एक लक्षात ठेवायचं, जिथे गणपती बाप्पाचे दात आहे तिथे आपण व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर वापरणार आहोत कलरिंग करायला, हायलाइट करायला। त्याच्यामुळे तुम्ही तिथं स्किन कलर किंवा साधा सिंपल व्हाईट कलर जरी अप्लाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही। इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही बॉर्डर करून घ्या आणि बॉर्डर करण्यासाठी नेहमीच 0 किंवा 1 नंबरचा ब्रश वापरायचा। ब्रशची जे काही नंबर आहे तो पण मी तुम्हाला सांगत आहे। एकदम छोटा जो काही टोकाचा ब्रश असेल तेवढा तो टोकाचा ब्रश वापरायचा, जेणेकरून तुम्हाला बॉर्डर चांगल्या पद्धतीने येईल। आणि ब्रश पकडताना कधी पण जास्त कडेला नाही पकडायचा, बरोबर जिथनं आपल्याला चांगल्या प्रकारे बॉर्डर करायला येईल अशा ठिकाणाहूनच ब्रश पकडायचा। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ब्रश कसा पकडायचा ते पण, आणि कुठून पकडलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। काही जणांना क्वेश्चन्स आहेत की बॉर्डर बनवताना बॉर्डर नीट येत नाही आहे, फिनिशिंग नीट येत नाही आहे, तर हे अशा पद्धतीनं ब्रश पकडा। आपण ब्रश कशा पद्धतीने पकडतो त्याच्यावरती पण आपल्या रांगोळीची फिनिशिंग असते। आणि जसं वाटेल तुम्हाला की आपल्या रांगोळीला रोटेट करायचं, तशा तुम्हाला सोयीस्कर असेल ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही ते रांगोळीचं जे काही असेल ती रोटेट करून घ्यायची। इथं जेव्हा आपण खाली रायटिंग पॅड घेऊन बॉर्डर करतो ना, तेव्हा चांगल्या पद्धतीनं बॉर्डर करता येते। इथं बघू शकता तुम्ही, इथं रेफरन्स इमेज मी ठेवलेली आहे। इथे बघा जे काही गणपती बाप्पाचे दात आहे तिथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरत आहे। आणि मी तुम्हाला माझी रांगोळी वॉटरप्रूफ आहे का नाही हे पण दाखवलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्याच्यामुळे ही जी रांगोळी आहे माझी ती तुम्ही पूर्ण लाईफ टाईम वापरू शकता,
खराब होणार नाही रांगोळी, मी तुम्हाला दाखवलेली आहे. उलट जास्त खुललेली दिसत आहे ती रांगोळी. आपली बॉर्डर आहे ती बनवून कंप्लीट झालेली आहे. आता इथे आपण जी काही कटिंग आहे ते कटिंगचा व्हिडिओ दाखवत आहे. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. इथे बघा मी जी काही हाफ ऑफ कटिंग आहे ते हाफ ऑफ कटिंग करून घेत आहे. आणि इथं मी एक चूक केलेली आहे की जो काही आपला ब्लॅक कलरचा ॲक्रेलिक कलर सुकला नव्हता त्याच्या आधीच कटिंग करून घेत आहे. त्याच्यामुळे जो काय ॲक्रेलिक कलर आहे तो पूर्ण बाहेर आला होता, पण मी कटिंगमध्ये तो काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही दिसणार नाही आहे. इथे बघू शकता आपली जी गणपतीची रांगोळी आहे ती बनवून तयार झाली. कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा मला.